Yes. Again, a good evening to all of you and warm welcome in this book talk club organized by CPSC, Chaitanya Psychology Study Center. आजचं जे बुक आपण डिस्कस करणार आहोत ते पूर्णपणे मराठीतून आहे, पण त्यातला असा पण काही भाग आहे की जो इंग्लिश मधला आहे. लँग्वेज ॲब्सोल्युटली काहीच मॅटर नाही, कारण ही गोष्ट आणि हे सगळे प्रसंग असे काही आहेत की जे आपण आपल्या घरच्यांच्या बाबतीत, आपल्या नातेवाईकांच्या बाबतीत हे बघितलेले आहेत आतापर्यंत. आय एम शुअर. हृदयरोग म्हटल्यानंतर अर्थात हार्ट अटॅक हाच विषय आपल्या डोळ्यासमोर येतो, पण मागच्या साधारण 1.25 वर्षामध्ये मृत्यूबद्दलची जी काही अशाश्वती, अस्थिरता आणि एक कधी कसं काय अचानक असं कसं झालं हा जो काही भाग आहे, आणि मग आपल्याला एकदम जे आपल्या तब्येतीबद्दल एक अवेअरनेस रिअलाइज होतो, तो सगळा भाग आहे. प्लस त्याच्यामध्ये रिलेशनशिपचा पण भाग आहे आणि ओव्हरऑल आपण आपल्या बाकीच्या गोष्टींना सुद्धा किती आणि कसं महत्व द्यावं हा सगळा भाग आहे. हार्ट सर्जन म्हणून काम करणारे हे डॉक्टर अभय बंग, समाज सेवेचा जो एक त्यांनी वसा घेतलेला आहे होता, तो सगळा भाग. अमेरिकेतल्या वेल नोन हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड अशा युनिव्हर्सिटीमधून सुद्धा त्यांनी एज्युकेशन घेतलं. हृदयरोगाचे ते स्वतः डॉक्टर. आतापर्यंत अनेकांना, कित्येक हजारो पेशंटला त्यांनी हे डायग्नोसिस केलं की हो, तुम्हाला हृदयरोग झालेला आहे किंवा तुम्हाला हार्ट अटॅक आलेला आहे आणि आता अगदी मोजके दिवस तुमच्याकडे आहे वगैरे, असं सगळं ते आतापर्यंत इतरांना एक ऍज अ पार्ट ऑफ असं प्रोफेशन म्हणून ते सांगत होते, कारण अर्थात तो भागच होता त्यांचा. पण झालं असं की आता ही इंडेक्स आहे नेमकी, त्या इंडेक्स बद्दल सुद्धा आपण पुढे डिस्कस हे करणार आहोत. बट 18 एप्रिल 1995 हार्ट सर्जनलाच हार्ट अटॅक आला. यू कॅन इमॅजिन. म्हणजे आपल्या बाबतीत अनेकदा जसं म्हणतात, अरे तुम्ही सायकोलॉजीचं स्टुडंट, मग असं कसं तुम्हाला टेन्शन येतं, असं कसं तुम्हाला स्ट्रेस येतो. तर हार्टच्या डॉक्टरला हार्ट अटॅक आला, आणि ते पण कुठे आणि कसं, तर हे गडचिरोली सारख्या अगदी आदिवासी दुर्गम अशा प्रदेशामध्ये, एरियामध्ये, नागपूर आणि चंद्रपूर वगैरे त्या भागात त्यांनी स्वतःहून ही लाईफ चूज केली होती की नाही, आपण जरी डॉक्टर असलो, आपली मिसेस डॉक्टर राणी बंग सुद्धा, दोघही डॉक्टर, पण त्यांनी असं ठरवलं की नाही, आपण आदिवासी भागामध्ये जाऊन तिथल्या लोकांना सेवा देऊ म्हणून, किंवा त्यांच्यासाठी काम करू. म्हणजे जसं डॉक्टर आमटेंचं काम आहे, अगदी त्याच पद्धतीचं काम थोडक्यात. आणि म्हणून हे पूर्णपणे जंगलामध्ये, ज्याला नॅचरल एअर, नॅचरल लिव्हिंग वगैरे आपण सगळं असं म्हणू, त्या एरियामध्ये राहून सुद्धा एका डॉक्टरला हार्ट अटॅक आला. एका डॉक्टरला हार्ट अटॅक आला, हीच या पुस्तकाची सुरुवात आहे. त्यांनी ते सगळं वर्णन केलेलं आहे की ते आणि म्हणजे त्यांची मिसेस जेव्हा एकदा रुटीन प्रमाणे सकाळी सायकलिंग करत होते, आणि ते सुद्धा वय वर्ष 44ला, अचानकपणे चेस्टमध्ये हेवीनेस असा जाणवायला लागला. डावा हात एकदम जड झाला. छातीच्या डाव्या बाजूला आणखीन काहीतरी प्रेशर किंवा स्ट्रेस असा जाणवतोय. घाम अचानक यायला लागला. त्या केसमध्ये सुद्धा त्यांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मिसेसने सुद्धा एक, ज्याला आपण फर्स्ट एड म्हणू, ते सगळं केलं. आणि मग नंतर ते पुढे नागपूरला आले. नागपूरला मग आल्यानंतर ओळखीचे किंवा नेहमीचे जे कोणी त्यांचे मित्रांपैकी, स्टुडंट्स पैकी जे असे डॉक्टर्स वगैरे होते, तसं त्यांच्याकडे गेले. साधारण 10-15 वर्षांपूर्वी जे डॉक्टर बिडवई म्हणून, म्हणजे ज्यांच्या हाताखाली हे शिकले, त्यांच्याकडे ते गेले एक 3-4 दिवसानंतर. आपला लाडका स्टुडंट आला म्हटल्यानंतर
हे डॉक्टर बिडवे सहजपणे असं गप्पा मारायला लागले, अरे आता एक पेशंट आला होता, तो असं म्हणत होता, तो तसं वगैरे. एक 2-5 मिनिटं यांनी ऐकलं आणि मग यांनी स्वतः सांगितलं की सर 3-4 दिवसांपूर्वी असाच काहीसा त्रास हा मलाही झाला आहे, प्लीज मला चेक करा. तेव्हा डॉक्टर बिडवेंना सुद्धा आश्चर्य वाटलं की काय आहे नेमकं, आणि मग त्यांनी ते रुटीन मध्ये, ज्याला आपण ईसीजी काढणं म्हणू किंवा ही टेस्ट ती टेस्ट वगैरे, अशा सगळ्या गोष्टी एक एक केल्या. स्क्रीनवरती जे जे काही चेंजेस हे दिसत होते, ते चेंजेस बघून डॉक्टर बिडवेंना सुद्धा टेन्शन यायला लागलं की नेमकं काय आहे आणि कसं आहे. मग टेक्निकल टर्म्स मध्ये काय काय म्हणतात तो सगळा भाग डॉक्टर बंग हे यांनी पुस्तकामध्ये अगदी इन डिटेल एक्सप्लेन केला आहे. सिस्टॉलिक वालं असं ब्लड प्रेशर काय होतं, त्याच्यानंतर मग हाय बीपी म्हणजे काय, किंवा शुगरचा त्रास असेल तर काय आहे, आणि मग नंतर ऑपरेशन करायचं ठरलं मग तेव्हा काय नेमकं त्यांना जाणवत होतं, आणि हार्ट अटॅक असणं म्हणजे नेमकं काय हे पहिल्यांदा हे स्वतः अनुभवत होते. भले आतापर्यंत त्यांनी हजारो पेशंट्सला हे डायग्नोज केलं असेल, स्टॅम्प दिला असेल की येस तुम्हाला हा अशा अशा प्रकारचा सिव्हिअर, माइल्ड किंवा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचे हार्ट अटॅक हे येऊन गेले, आणि मग नंतर नातेवाईकांना सुद्धा सांगणं की अशी काळजी घ्या, डाएट असं करा, स्ट्रेस घेऊ नका, तुम्ही तुमचं रुटीन बदला वगैरे. पण आता ते स्वतः अनुभवत होते, आणि वय वर्ष 44. आता आपलं पुढे काय? आज आपल्याला हॉस्पिटलमध्येच हे डॉक्टरांनी थांबायला सांगितलंय. कदाचित आजची ही आपली शेवटची रात्र तर नसेल. उद्या आपण उठून हे जग किंवा हे आपलं आतापर्यंतचं जे काही रुटीन लाईफ आहे ते आपण बघू शकू की नाही. लग्नाला साधारण 17-18 वर्ष झालेली होती, पण आता पुन्हा एकदा नव्यानं आपल्याच बायकोच्या प्रेमात ते पडले की अजून बोलावं तिच्याशी, आणखीन काहीतरी सांगावं, आणखीन काहीतरी हास्यविनोद करावे. न जाणो उद्या आपण हिच्याशी बोलू शकू की नाही. आणि मग नंतर कधीतरी रात्री उशिरा मग त्यांना झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ते जेव्हा उठले, तो श्वास, ते तिथे पुस्तकामध्ये असे लिहितात की तो जो श्वास घेतला तो एक प्रकारे अजूनही लक्षात आहे की हो आपण जिवंत आहोत. मान वळवली तो आनंद आहे की अरे आपल्याला मान पण वळवता येते. हातपाय थोडेसे त्यांनी ताणले, ज्याला आपण आळस देणं म्हणू किंवा स्ट्रेच करणं. ते मसल्स मधले मुवमेंट या डॉक्टरांच्या अजूनही लक्षात आहेत. आज या गोष्टीला जवळजवळ 21 वर्ष होऊन गेलेली आहेत, 21 पेक्षा जास्त रादर. एक बेसिक असेसमेंट वगैरे सगळं झालं, रुटीन चेकअप वगैरे झालं, आणि मे महिन्यामध्ये एन्जिओप्लास्टी झाली त्यांची. एन्जिओप्लास्टी अर्थात एक तेव्हाच सुद्धा सगळं एक एक हे मेडिकल सायन्स ऍडव्हान्स इतकं होतं की काय ऑपरेशन होतंय हे पेशंट स्वतः बघू शकतो. डाव्या मांडीतली ती नस हळूहळू ती मग नंतर छातीपर्यंत आणून मग ते सगळं ऑपरेशन, आणि मग ते सगळं एक एक चेक करणं. हार्ट मध्ये ज्या 3 मेन नर्व्स असतात त्या 3 पैकी 30% ब्लॉक आहे, आणि एक नर्व जी आहे, एक नस जी रक्तपेशी ज्याला आपण म्हणू, ती जवळजवळ 95% ब्लॉक होती. हे त्या ऑपरेशनच्या असेसमेंटच्या पहिल्या टप्प्यातला तो भाग, आणि ते सगळं स्वतः स्क्रीनवरती बघत होते की आपल्या छातीमध्ये आपल्या हार्टचं ते ऑपरेशन कसं होतंय. आणि मग नंतर अचानक मध्ये असे काही कॉम्प्लिकेशन झाले, तो फोर्स थोडा असा काही दिला गेला की ही जी 95% ब्लॉक असलेली नर्व्स जी होती ती रुंद करण्याच्या त्या एकूण डॉक्टरांच्या त्या ऑपरेशनच्या त्या एकंदर पद्धतीमध्ये ती आतून फाटली. डॉक्टर स्वतःचं ऑपरेशन स्वतः बघतायत, त्यांना समजलं की ती नर्व ही फाटली आहे. 8-15 दिवसांपूर्वी ज्या विचारचक्रातून ते गेले होते ते सगळं त्या मोमेंटला तेव्हा पुन्हा मनात आलं की पुढचा सेकंद आपला शेवटचा. जी डॉक्टर्सची टीम होती त्यांना सुद्धा तो एकदम घाम फुटलेला, कारण
ऑलरेडी एकतर वेल नोन अशी व्यक्ती, जे डॉक्टर बिडवई सिनियर मोस्ट होते, सो त्यांनी सांगितलं होतं की ट्रीट हिम ॲज अ VIP पेशंट म्हणून. त्याच्यामुळे तो एक भाग. आणि आणखीन बाकीचे सगळे की आपण डॉक्टरचं ऑपरेशन करतोय म्हटल्यानंतर एक आणखीन वेगळंच प्रेशर होतं. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा ते ऑपरेशन समहाऊ सक्सेसफुल झालं. आणि 13 मेला, साधारण 13 किंवा 14 मेला, 10 मेला ऑपरेशन झालं, 14 मेला त्यांना डिस्चार्ज हा मिळाला. साधारण 18 एप्रिल ते 14 मे मध्ये आपण कल्पना करू शकतो की केवढं ते इमोशनल टर्मोइल हे तिथे झालं असेल, भावनिक वादळ. आपण काय केलंय आतापर्यंत? जे केलं ते खरंच हे करण्याजोगं होतं का? आवश्यक होतं का? अनावश्यक गोष्टी काही आपण केल्या आहेत का? इतकं आपण काम 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 काम, समाजसेवा आणि आणखीन काही या सगळ्याच्या मागे आपण किती वाहत गेलो? एक वाक्य खूप चांगलं आहे, एक वेगळाच मी ह्या सगळ्यामध्ये असा विकसित होत गेला, पण त्या सगळ्या मीच्या विकसित होण्यामध्ये स्वाभाविक मी मात्र हा दुरावत गेला होता आणि त्याच्यामुळे सुद्धा तो स्ट्रेस येत गेला. आणि मग नंतर त्यांनी या पुस्तकामध्ये हेल्थ सायकोलॉजी जर आपण कन्सिडर केली आपला विषय म्हणून, तर वेगवेगळे रिसर्चेस इन ब्रीफ त्यांनी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत की हार्ट अटॅक येण्यामागे नेमकी अशी कोणकोणती कारणं. तुमचं वजन जर का जास्त असेल तर हार्ट अटॅकची शक्यता किती? तर ती जवळजवळ 3 ते 4 पट शक्यता जास्त हार्ट अटॅक येण्याचं. तुमचं काम करण्याचं स्वरूप जर का जास्त प्रमाणात आपण ज्याला बैठं काम म्हणू ते जर असेल तर आणखीन ती म्हणजे हार्ट अटॅकचे हे चान्सेस आणखीन वाढतात. प्लस मग जर का स्ट्रेस असेल तर हार्ट अटॅक येऊ शकतो. रोजच्या एकंदर जीवनामध्ये आनंद घेता येत नसेल, समाधान नसेल, सॅटिस्फॅक्शन हॅपीनेसची फिलिंग जर नसेल तर हार्ट अटॅक येतो. असे अमेरिकन, रशियन, जर्मन रिसर्चेस हे त्या बुकमध्ये त्यांनी मेन्शन केले. आणि मग अर्थात आपण हे करायला हवं होतं, आपण ते करायला हवं होतं, आपण हे उगाचच केला, आपण त्याच्या मागे उगाचच पळत गेलो, मग नको त्या गोष्टी केल्या. आता हॉस्पिटलमध्ये जो सक्सेस आपला आहे तो काही कामाचा नाहीये, जे काही आपण संपत्ती मिळवली किंवा जे काही रेकॉग्निशन स्टेटस आपण मिळवला तो काही कामाचा नाहीये. मग नातेसंबंधांचं नेमकं महत्व काय, तो सगळा भाग. आणि एक कुठलाही भाग असेल, पण एका सर्वसामान्य अशा पेशंटला जे वाटतं की अरे मलाच का बरं, मी तर इतकं सगळं चांगलं केलंय, मी सर्च सारखं हे गडचिरोली सारख्या आदिवासी भागामध्ये समाजसेवी संस्था उभारली, बाहेरच्या देशातून काही फंड्स हे जमा केले, आदिवासींचं चांगलं व्हावं ह्याच्यासाठी मी काहीतरी करतोय, मी स्वतः डॉक्टर आहे, इतर लोकांची आतापर्यंत मी काळजी घेतली, मग मला हार्ट अटॅक असा कसा झाला, मलाच का बरं झाला, काय बरं माझं चुकलं. हा जो काही एक पेशंट म्हणून जो राग असतो स्वतःविषयीचा, तो राग सुद्धा त्यांनी अगदी मोकळेपणानं, प्रामाणिकपणे तो व्यक्त केला. अंतर्मुख होऊन इंट्रोस्पेक्शन करत असताना त्यांना हे पण जाणवलं की इतर 4 लोकांसारखंच कामातच इतका बिझी आहे, मग आणखीन वेगळा व्यायाम कशाला स्वतःसाठी करायला हवा. म्हणून आज नको उद्या करू, नंतर कधीतरी बघू. आपली घरातली पण तर कामं होतातच ना, हलनचलन असतंच की. आपण काहीतरी केअर काढतो किंवा काहीतरी वजन उचलतो किंवा महिन्यातून 1-2 वेळेस कधीतरी सिलेंडर बदलण्याच्या निमित्तानं ती सिलेंडरची हलवा काहीतरी करतो. अशा सगळ्या गोष्टी करतच असतो. मग तो पण तर व्यायामच नाही का? मग आणखीन वेगळा व्यायाम कशाला करायचा? अमेरिकेतल्या एका डॉक्टरने ह्याला नाव दिलंय एक्झरसाइज डेफिशियन्सी डिसीज. व्यायाम न करण्याचा आजार असणं हे एका आजाराचं नाव असं त्यांनी सांगितलं. आणि मग अनेक गोष्टींची त्यांना ती जाणीव होत गेली की आपलं काय काय आणि कसं कसं हे चुकत गेलं. माझ्या स्वाभाविक मी पेक्षा हा यशस्वी मी वेगळा असल्याने दोघांमधील अंतर आणि ताण वाढत गेला. स्वतःला रबरासारखं ताणत गेलो. ताणयुक्त काम करण्याचा अनुभव आनंदहीन चोथा होता, पण यातून समाजासाठी काहीतरी चांगलं निघेल या भावनेनं तात्पुरती स्थिती म्हणून मी स्वीकारली
ही तात्पुरती स्थिती कधीच संपली नाही. खिन्न मनस्थितीमुळे हृदयरोग निर्माण होतो हे माझ्या लक्षात आलं. ताण आणि डिप्रेशनमुळे माझा हृदयरोग निर्माण झाला असावा ही पण शंका माझ्या मनात येऊन गेली, असं डॉक्टर अभय बंग हे तिथे पुस्तकात पुढे म्हणतात. And the most important thing is, being a doctor, so what exactly he was going through, that to what extent heart attack it is a part of our lifestyle, modern and Eastern lifestyle, and other ways. So म्हणून हे सगळे see index itself, it speaks a lot. The first chapter, it is about actual attack. Second most important thing is Ornish, it is not a name of this particular subchapter, but it is Ornish diet plan, Ornish heart treatment. Free copies are available on Google. Anytime you can search. And the most interesting and the wondering part is Ornish. It is a name of that particular researcher who invented a systematic treatment for heart disease, for heart attack. Not only to treat, but even to prevent. And this Western scientist, this Western doctor, he systematically studied, experimented for more than 2 years that yoga, even meditation, spiritual practices, and the vegetarian diet, these 4 to 5 are key important ways to reduce and to prevent your heart disease or heart attack. So Ornish ची जी काही ट्रीटमेंट आहे ती ह्या सेकंड चॅप्टर मध्ये ही त्यांनी मेन्शन केली आहे. The third chapter, it teaches us about the mindfulness, how mindfulness it is important and how far it is supported to our health, mind, body, everything. Realization, darshan, and even self-duty. To what extent even peacefulness it is important. Last 2 points are just like, as we can say, the appendix or references. So, as a doctor, what exactly he has gone through after experiencing and even diagnosing as heart attack. Second most important thing, Ornish treatment. This particular doctor, American doctor, now another interesting factor is the story of this Ornish. Again, it is separate interesting chapter. In his younger phase, he was also suffering from depression and suicidal thoughts. But somehow he came to know about yoga. So as a part of fun, he started to follow rather than practice. He started कि ठीक है आज करके देखते हैं, फिर कल भी करके देखेंगे, ऐसे हाथ पैर हिलाना, फिर पैरों को यूं ऐसे ट्विस्ट करना and all. After a couple of weeks, he realized that though I am not able to understand the relationship between these physical postures or yogic asanas, but अभी डिप्रेशन के थॉट्स नहीं है, अभी सुसाइडल थॉट्स नाही आहे. So let's continue this practice. So जे योग ॲज अ फन म्हणून त्यांनी स्टार्ट केलं होतं ते मग नंतर त्यांनी सिस्टमॅटिकली कंटिन्यू केलं. आफ्टर दॅट ही टुक अ इयर ड्रॉप फ्रॉम हिज स्टडी अँड ही systematically experimented on heart patients and his own treatment. The treatment includes complete vegetarian diet, 110%. पूरा घास फूस खाओ, कुछ भी नॉनवेज मत खाओ, एंड लेट्स सी एक साल में क्या होता है. ज्याला आपण रिसर्च मध्ये क्वालिटेटिव्ह नाही सॉरी लॉन्जिट्युडिनल स्टडी म्हणू, एकाच ग्रुपला 1 वर्ष और 2 वर्ष किंवा 5 वर्ष स्टडी करणं. सो ही स्टडीड, एक्सपेरिमेंटेड इन दिस वे. सेकंड थिंग, ही ॲडवाइज, ही इन्सिस्ट दॅट just quit smoking and alcohol. Third thing, regular exercise and regular yoga. Fourth and most important, to reduce and to prevent your heart attack,
You should be able to manage your stress. You must be able to deal with your stress, psychological stress, and for that, breathing practices. In yoga, as we call it, a pranayam, शवासन, ज्याला योग निद्रा आपण म्हणू, शवासन, आणि changing the attitude rather than forcing each and everything that everything it should be or it must be happen the way we want. Be flexible in your approach. Relationship, developing a relationship and bond with self and even interacting with others freely. Suppress emotions also leads to heart attack. Hey, Lancet madle findings here. Lancet, it is a journal. Ornish treatment, it has been frequently published in Lancet journal. Lancet हे इतकं वेल नोन किंवा renowned असं आहे, like in psychology, as we know, APA. It is a renowned institute, organization. So same thing in research also. Lancet journal हे खूप ज्याला नावाजलेलं किंवा मान्यता प्राप्त वगैरे, well recognized असं. And last important thing is spiritualistic satisfaction. It is most important. Now see, who is asking to follow all these things? American doctor. आपल्याला असं असतं की अपने यहाँ में लिखा है तो हाँ वो सब रिटायर होने के बाद पढ़ने वाली चीज है. क्या थे गीता रामायण इसे बाद में देखेंगे. अभी पहले शादी करेंगे, जॉब करेंगे, अच्छा खासा पैसा कमाएंगे, एक दो कार परचेस करेंगे, फिर आफ्टर 60 हम पढ़ेंगे और स्टडी करेंगे एंड ऑल. बट अमेरिकन डॉक्टर who wrote a book on reversing heart disease, and for that he proposed the treatment plan like this. Apart from that, so 18th April, so doctor, he experienced his first severe heart attack. On 10th of May, he went for heart surgery, angioplasty, angiography वगैरे जे काही आपण म्हणू ते in detail explanation आहे. It is an interesting story की ऑपरेशन कसं होतं ते सगळं डिटेल मध्ये त्यांनी बुक मध्ये एक्सप्लेन केलंय. And see the fond of reading. Within 3 to 4 days, Dr. Abhay Bang, he read entire book on reversing heart disease from 11th May to 14th May. 10th May ला ऑपरेशन झालेलं आहे, 11th May ला हे त्यांना बुक मिळालं, and 11th May to 13th May. Within 3 days, he read entire book, and then on 14th May 1995, he set some objectives for himself because he realized what he has missed. He experienced regret. मग काय ठरवलं त्यांनी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना की within a year, within next 1 year, I will reduce my weight from 72 to 65. आता घरामध्ये ती एक उस जमाने का एक ट्रेंड ऐसा था कि माँ इवन दादी जी वगैरह के नहीं, दूध वगैरह खाना चाहिए, घी शक्कर खानी चाहिए, असं साजूक तूप वगैरे पाहिजे, आणि मग अगदी वाटी वाटी तूप खाणारी लोक मग ती कशी पैलवान असतात आणि मग कसं ते 100 वर्ष जगतात, असं ते त्यांची पण आजी त्यांना खूप छानपैकी असं ट्रीट करत होती अगदी लहानपणापासून. सो दूध, आईस्क्रीम, स्वीट, अच्छी खासी मिठाई खाना, he was addicted to him, to all these things. He admitted, but then he decided that he will skip milk, ghee काय आपण म्हणू तूप, and changing other things. Calories should be controlled. Even cholesterol, it should be controlled. It should be below 150. Because he was also having experiencing sugar and BP, so he decided a goal for that also, that it should be below 120 and 180.
regular half an hour exercise and 15 minutes yoga. With effective and appropriate learning, another goal which he set, that is Shavasana, Pranayam, and even meditation. Not only this, these 7, but plus another 6 is developing an emotional bond with self, experiencing stress-free life and happiness in our own life, learning music, practicing spirituality, changing approach or changing attitude, ज्याला आपण कर्मयोग म्हणू, doing actions without expectations, in short. Then only we will be able to have a stress-free life. Learning Gita, Upanishads and saints, ज्याला संत मानमय आपण म्हणू, either दासबोध, even ज्ञानेश्वरी or तुकाराम वगैरे, आणखीन बरेच. Another important thing is that he was a student of Acharya Vinoba Bhave. लहानपणी हे विनोबांसोबत राहिलेले आहेत तिथे, सो तो एक इम्पॅक्ट आणखीन वेगळा. अँड इव्हन angina, it is a technical term for heart disease. So another goal is it should not be happen again. And treadmillच्या ज्या टेस्ट असतात, फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड, फोर्थ, सो 4 स्टेज पर्यंत क्विकली ते रन करता यायला हवं, ऑल दिस गोल्स. अँड रिमेंबर, we are going to see that Dr. Bang, he achieved 12 objectives out of 13 within 1 year. 13वा कुठला राहिलं तर त्यांना संगीत काही तेवढे शिकता आलं नाही, कारण बिकॉज he has already decided to spend his life with tribal people. So मग तिथे आता गडचिरोलीला कोण येऊन शिकवणार ना संगीत, की काय सारेगमप म्हणजे कसं म्हणायचं आणि काय करायचं. बट अदरवाइज rest of the things he has achieved. Now see, on 18th April, when he had heart attack, his weight was 72 kg. And by the end of December in the same year, his weight was 65 kg. The realization, it is most important. सायकोलॉजीच्या रेफरन्सने का बरं बुक डिस्कस करतोय, बिकॉज ही अप्लाइड योग अँड इव्हन सायकोलॉजी, CBT, REBT, इव्हन माइंडफुलनेस, झेन बुद्धिझम, इव्हन विपश्यना, ऑल दिस थिंग्स. MA second year they have Eastern therapies as a part of psychotherapy. So तेव्हा या सगळ्या गोष्टी आहेत तिथे. His BMI now it was 19. Earlier it was more than 24. Which is called as unhealthy. Now, how to calculate our BMI? Honestly speaking, हे एक थोडं मला सुद्धा अगदी छानपैकी तोंडामध्ये चपराक मारल्यासारखं होतं, कारण it is like your weight divided by your height in meter square, and that ratio should be between 19 to 22 or 21 at most. BMI जितका जास्त तेवढ्या हार्ट अटॅकचे चान्सेस पण जास्त किंवा बाकीचे हेल्थ कॉम्प्लिकेशन्स. सो युअर वेट इट शुड बी मेंटेन. Another some couple of doctors, they have argued again from America only, that so when you are 25 or so, at that particular time the weight you have, it is most appropriate weight for you. वय वर्ष 24-25 चे असताना जे तुमचं एकंदर वजन असतं ते तुमच्यासाठी हे योग्य असतं. आता का बरं, आपण कारण की तेव्हा जास्त ऍक्टिव्ह असतो, एनर्जेटिक असतो, सो इट हॅज बीन अज्युम दॅट ॲट दॅट टाइम आवर वेट इट इज क्वाइट नॉर्मल, अप्रोप्रिएट अँड हेल्दी. बट मग नंतर मग हळूहळू फिर काम बढ़ता है, स्ट्रेस बढ़ता है, फिर एक्सरसाइज नहीं होती है, रिस्पॉन्सिबिलिटीज अँड फिर इवन जॉब सॅटिस्फॅक्शन वगैरे ते एक एक इंडस्ट्रियल सायकोलॉजीच्या टर्म्स मग पुढे समोर येतात. But then how he managed to reduce his almost around 8 kg within 6 months, because 30 minutes fast walking. 30 minutes walking म्हणजे आपण जसं कॉलेज रोडला किंवा कॉलेज कॅम्पस मध्ये फिरतो त्या स्पीड मधलं वॉकिंग नाही, द फास्ट वॉकिंग.
it is considered as average exercise, because then again even calories आहे, sweating आहे, speed आहे, how effectively and quickly you get to normal, all these things, and even cycling, it is most important. आता सायकलिंग मध्ये सुद्धा त्यांनी आणखीन 2-3 रेफरन्सेस असे दिलेले आहेत दॅट इन हॉलंड, हॉलंड, पोलंड and in some other countries on the road, that country they have given free access to youth cycle, absolutely free access. सायकली या तिथे रस्त्यावरती अशाच ठेवलेल्या असतात, तुम्ही ते घ्या, तुम्ही त्या चालवा, त्या वापरा, आणि मग तिथे सायकल स्टँडचा जो काही पार्क वगैरे असेल सो मग तिथे पार्क करा. They charge absolutely nothing from you. Cycling, it is most important because they appropriate मग इव्हन आपल्या हिपला ती म्हणजे ज्याला वेस्ट आपण म्हणू किंवा आपल्या कमरेचा एकूण खालचा भाग, सो मग तिथे एक्सरसाइज खूप चांगली होते तिथे. अँड ब्लड सर्क्युलेशन. Psychological point of view, this part, it is again most important. Being in the moment. Zen Haiku, once he had said that sitting quietly, doing nothing, spring comes and grass grows by itself. हमारे साथ और हमारे आजू बाजू में जो कुछ हो रहा है उसे सिर्फ देखो और महसूस करो, बट डू नॉट अटैच बाय एनी मीनिंग. आई विश ये ऐसा होता तो उस वक्त तो ऐसे होता था, फिर ये 10 साल पहले ये कैसे हुआ था और 3 साल के बाद ये कैसे होगा, एंड ऑल. Doctor himself has admitted that 99% it happened that we are not in the moment. जब नहाते हैं तब भी हमारे माइंड में ये होता है कि हाँ आज फिर ऐसा करेंगे, उसके बाद इससे मिलेंगे, उसके बाद इनसे ये बातें करेंगे, शाम को ये काम है, फिर रात को वो काम है, ऐसा वैसा. खाना खाते हैं तो भी अरे वाह इसकी टेस्ट ये कितनी अच्छी है, कल फिर से हम यही खाएंगे. मतलब आज का खाना खाते ही नहीं हम एक्चुअली. कुछ गाना सुनते तो वो सुनने के बाद भी अरे हाँ 3 साल पहले ना हमने ये गाना इनके साथ थे तो तब हमने ये सुना था. So many times it happens that we are not in that particular moment. We are not living and having a mindfulness. So doctor has said that to have mindfulness, for him, yoga help a lot. Even breathing practices, yogasanas, shavasanas, yoga nidra. In that also, he by himself he added 2 other things by Stephen Covey, like 7 Habits of Highly Effective People, and another point which he has mentioned, that is a mission statement. कि अब आगे के लाइफ में मुझे क्या करना है, इसका एक मिशन स्टेटमेंट बनाना होता है उसमें. सो Stephen Covey has also given some exercises that how to make your own mission statement. तुमच्या आयुष्याचं ध्येय काय असेल, ऑब्जेक्टिव्ह काय असेल, or what should be goal. The goal has to be there. काहीतरी डायरेक्शन असेल तरच, अदरवाइज मग हॅपहॅझार्ड ती लाईफ एक आपली होते की नुसतं ऍट रॅन्डम काहीतरी करायचं म्हणून मग आपण काहीतरी करतो. So he got benefited from yoga, even yoga nidra, even breathing practices. Then again, kumbha, karechak, fast breathing, slow breathing, alternate breathing, random, and all. Like yoga मध्ये तो एक एक भाग सगळा असतो. And even mindfulness. Most of us, even many times, we follow a Western culture while eating. टीवी सामने चालू है और यहाँ पे खाना है, मोबाइल चालू है और खाना खा रहे हैं. सो खाना इट बिकम्स अ सेकंडरी. या फिर गप्पे करना, म्हणजे आपण गप्पा मारत मारत मग ते इतकं जे होतं की मग आपल्याला कळत नाही अरे 4 के बजे 6 पाव खा लिए हमने पाव भाजी के साथ, और फिर बाद में वो हेवीनेस फील होता है.
So doctor himself, he is practicing a mindfulness in the sense, वो एक निवाला लेना, उसे देखना और उसे धीरे धीरे आंखें बंद करके चबाना. तो एक घास तो बघणं, ती पोळी कशी आहे, ती भाजी कशी आहे, ती भाजी कापली कशी आहे, चव कशी आहे, ती चव अनुभवणं. जेव्हा एक एक घास आपण इतका मन लावून खाऊ, तेव्हा एक म्हणजे रिलॅक्सेशन होतं, स्ट्रेस मॅनेज होतो, इंट्रोस्पेक्शन होतं आणि कमी अन्नामध्ये जास्त पोट भरतं. कम खाने में हमारा एक्चुअली और इसमें कुछ म्हणजे शॉर्टकट आहे किंवा काही आपण कंजूशी करायची म्हणून आहे असं काहीच नहीं. बट जितना जरूरी है उतना ही खाना उस वक्त हमारे पेट में जाता है जब हम असल में खाना खाते हैं तो. अदरवाइज फिर 1 रोटी 2 रोटी 3 4 5 चालू दे, आने दो, एक और प्लेट, अजून रसमलाई, दूसरी तीसरी चौथी वाटी, तो इतना खाते और फिर एकदम मग म्हणजे ढाराढोर पंढरपूर असं होतं मग ते कधीतरी. आणि मग म्हणजे अर्धा तास जेवायचा आणि मग नंतर 4 तास झोपून बसायचं. ते बाय डिफॉल्ट वजन वाढणार ना मग आपण, मग ते आणखीन कशाला पुस्तक वाचायला पाहिजे तेवढ्यासाठी, ऑलरेडी वाढणारच आपलं वजन. सो हे असं म्हणत नाही की तुम्ही गोड खाऊ नका, ऐसा नहीं कि मीठा मत खाओ, जो भी खा रहे हो पूरा दिल लगा के खाओ. जस्ट engross yourself into that particular activity, be it eating or having interaction with others. Be in the moment. That will again definitely reduce your stress, and it will enhance, stimulate your relationship with yourself, with your thoughts, and with your own emotions. So this is what it is, psychological approach to managing our stress life. He himself again came across with REBT, and he realized that yes, how far our self-talk matters a lot. अनेकदा आपण काय करत असतो, आपण आपल्याच मनाशी बोलत असतो, हाँ ये मेरा ऐसा ही होगा, ये मेरी स्ट्रेस फ्री लाइफ है ही नहीं, तो मेरे साथ ऐसा ही होगा, यही मेरी लाइफ है, क्या मेरा फेथ है, ब्ला 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 ब्ला. The way we talk, it do affect our body. So mind and body relation is there. Darshan in the sense where now again this particular chapter, it is more for spiritualistic angle, where he explained his journey of learning a meditation and its various shades. ध्यान करण्याच्या सुद्धा किती आणि कशा पद्धती असतात आणि मग ते कसं करायला पाहिजे, इव्हन डिफिकल्टीज, हाऊ ही प्रॅक्टिस फ्रॉम हार्डली 2 minutes to almost 1 hour. ट्वाइस ही केम टू इगतपुरी. इगतपुरीला जे एक विपश्यना आहे, म्हणजे ते केंद्र आहे, सेंटर आहे. सो तिथे त्यांनी हे 2-3 वेळेस प्रॅक्टिस केलं, जे त्यांचे 10-10 दिवसांचे कोर्सेस असतात ते. अँड ऑफकोर्स इन सेकंड ही लर्न अ लॉट ॲज कम्पेअर्ड टू फर्स्ट visit to that particular center. So J. Krishnamurti said, it is like choiceless awareness. Do not give meaning to that particular person, his reactions, or that particular moment. Just be in the moment, choiceless, neither positive nor negative. रिव्हर बँक वरती म्हणजे एखाद्या नदीच्या काठावरती जर आपण उभे आहोत आणि आपण बघितलं की म्हणजे नदीमध्ये एखादं फूल, एखादा कचरा, एखादं काहीतरी पान पडलेलं आहे, ते लांबून येतं, आपल्या समोर असतं आणि मग नंतर पुढे जातं. सो वी जस्ट मीन्स नोटिस टू दॅट थिंग. लाईक दिस, ट्राय टू प्रॅक्टिस टू हॅव अप्रोच टू आवर डे टू डे ऍक्टिव्हिटीज. इट इज डिफिकल्ट, ऍग्री, बट द प्रॅक्टिस, इट इज इम्पॉर्टंट. Abraham Maslow further he said, means he referred to Maslow that as the person becomes integrated, so does his world. And as he feels good, so does the world looks good. Further, he has also mentioned and referred Erich Fromm, another psychologist. Erich Fromm, he has written 2 books which he appealed a lot, that Man for Himself and Art of Living. हे बुकचं नाव आहे.
एरिक फ्रोमनी लिहिलेलं. And here Dr. Abhay Bang, he has given 3 symbolic stories in this book. These 3 stories are very, very relevant to our daily life. First story, it is about dogs. Dogs in the sense की MP मधला एक डॉग्सचा ग्रुप एक असतो and they nominate another particular dog to represent them in Delhi. एक काहीतरी कुत्र्यांची मोठी अशी मीटिंग असते, सो मग तिथे जाण्यासाठी ते त्या एका डॉगला नॉमिनेट करतात. अँड इट वॉज एक्सपेक्टेड की साधारण 1-2 महिने लागतील की इंदोर वरून असं दिल्लीला जाण्यासाठी, कारण की मधला रूट अँड ऑल. बट तो जो रिप्रेझेंटेटिव्ह डॉग जो असतो तो हार्डली 10 दिवसात दिल्लीला पोहोचतो. सो मग त्याचं तिथे अगदी जंगी स्वागत होतं, ऍप्रिसिएशन, रेकग्निशन, इव्हन फेलिसिटेशन. बट अदर डॉग्स, सो दे नोटीस दॅट हा जो डॉग आहे की जो इंदोर वरून आलेला आहे तो ही इज व्हेरी मच इंजर्ड, की लागलेला आहे किंवा खूप काहीतरी झालेलं आहे. सो दे आस्क की काय झालं नेमकं. सो दॅट डॉग सेड दॅट मध्ये ज्या गावांमधून तो आला ना तिथे सगळ्यांनी त्याला टफ फाईट दिली बिकॉज ऑफ कॉम्पिटिशन. त्याच्यामुळे काही करून कसं तरी करून तिथे दिल्लीला पोचायचं म्हणून त्यांनी मध्ये अजिबात विश्रांती घेतली नाही. By hook or by crook he reached, but he was not able to enjoy his journey from Indore to Delhi. One. Second story, I think all of us quite know that King Midas, once he asked to God ki have a boon, की एक असा आशीर्वाद किंवा एक असा वर की ज्या कुठल्या गोष्टीला टच करेन शुड बी कन्वर्टेड इनटू गोल्ड. उसने एक वॉल को टच किया तो वो वॉल पूरी गोल्ड की हो गई. उसने प्लेट को टच किया तो वो पूरी प्लेट गोल्ड की हो गई. उसने डोर को टच किया तो वो पूरा डोर गोल्ड का हो गया. He enjoyed. After a couple of hours, he became thirsty. पानी के ग्लास को टच किया तो पानी भी गोल्ड हो गया. He became hungry. रोटी को टच किया तो रोटी भी गोल्ड की हो गई. He was so frustrated and irritated. And all of a sudden, his daughter approached. Daddy, 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 daddy. त्या लाडक्या मुलीला मिठी मारली, ती मुलगी पण सोन्याची झाली. खुद की बेटी भी गोल्ड में कन्वर्ट हो गई. And of course, she was not able to move also at that time. Further, doctor said and mentioned that this is what exactly happens with ourselves in daily life. हम जॉब के पीछे, इनकम सोर्स के पीछे और बाकी सब के पीछे इतना भागते हैं कि किस चीज के लिए हमारा ये इतना रैट रेस हो रहा है हमें ही बाद में पता नहीं चलता. बाकी सब कुछ होता है हमारे पास, मेंटल पीस नहीं होता है, सेटिस्फेक्शन नहीं होता है. एंड थर्ड स्टोरी, इट इज वेरी वेरी रिलेवेंट फॉर अस. इट इज अ स्टोरी ऑफ पाहोम. पाहोम एक इंसान का नाम है, अगेन सिंबॉलिक स्टोरी बट सो मीनिंगफुल. अब ये पाहोम नाम का एक इंसान ऐसा है कि वो एक खेतीबाड़ी करता था एंड ही वाज वेरी वेरी एम्बिशियस. सो आफ्टर वर्किंग सो हार्ड फॉर ऑलमोस्ट 2-5 years, he sold his land and he purchased another land. स्वतःची जी काही जमीन आहे ती विकली आणि पुढे आणखीन मोठी जमीन विकत घेतली. उधर खेतीबाड़ी की, 1-2 साल में फिर वो एक लैंड बेच दी और दूसरी लैंड उसने परचेस की. फिर इस तरीके से उसका बिजनेस 10-15 साल में बहुत रिच हो गया. He became so rich in that particular area. And one day it so happened that some passerby, they informed him that यहाँ से थोड़ा सा दूर एक और ऐसे ट्राइबल लोगों का ग्रुप है and they are ready to sell
their land at the cost of anything. तो इससे तो और अच्छा लगा कि अरे तो उधर जाएंगे, उधर की जमीन भी अब हम परचेस कर लेंगे। उसके वाइफ ने भी पूछा कि सच में जरूरी है क्या, ऑलरेडी हमारे पास बहुत है। बट ही सेड कि नहीं, हम उधर जाएंगे, उधर भी परचेस करेंगे। He didn't convinced by his wife. He went there and on next day he met other people over there, especially the in charge of that group, ज्याला आपण गाव का मुखिया म्हणू. So he approached to him and he said कि I want to purchase, so you name it, I will give it to you. अब जो पैसा बोलेंगे वो मैं आपको दूंगा, लेकिन मुझे इधर की जमीन चाहिए. He was quite smart, so the in charge of that group he said कि see, ऐसा करो कि कल सुबह आप यहाँ से दौड़ना शुरू करो, शाम तक आप जितना एरिया कवर करोगे उतना एरिया आपका, उसमें कुछ पैसे की लेन देन नहीं. इसको तो और अच्छा लगा, सिर्फ दौड़ना है और पूरी जमीन अपनी. Next day he wake up early in the morning and he started to run. 1 घंटा, 2 घंटा, 3 घंटे, 4 घंटे, 5 घंटे, 6 घंटे का रन किया, सुबह 6 से दोपहर के 12 बजे तक. देन ही सेड कि थोड़ा और रन करते, तो 1-2 बजे तक उसने और रन किया. देन ही सेड कि अभी रिटर्न भी तो जाना है, क्योंकि मग ते अदरवाइज कळणार कसं ना की लँड किती कव्हर केली. सो he took a right turn, then again he ran, then again right, and then असं करत 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 संध्याकाळपर्यंत जिथून त्याने सुरुवात केली होती तिथेच तो परत आला. In charge smiled and he said, this whole land is yours, and this man named Paho, he fall down. He didn't wake up after that. तो दिवसभर एवढा पळाला होता की तो थकून गेला होता आणि पळून पळून त्याचा जीव गेला. He died at that moment. मग त्या मुख्याने सांगितलं 6 फूट लांब असा खड्डा खोदा आणि त्याला इथेच गाडून टाका, कारण दुसरं काही सोर्सच नाही. ते गाडल्यानंतर मग त्या इंचार्जने सांगितलं ऍक्च्युअली ह्याला एवढीच जमीन आवश्यक होती, हा दिवसभर उगाचच पळाला. By referring these 3 stories further, Dr. Abhay Bang mentioned that this is what exactly happened with us, even with so-called educated people. पूरी जिंदगी भर हम भागदौड़ में इतना लगे रहते हैं कि किस चीज के लिए भागदौड़ कर रहे हैं यही मालूम नहीं होता है. और फिर ये होता है कि एट द एज ऑफ 50, 60, 70 घर है, गाड़ी है, पैसा है, बंगला है, रेपुटेशन है, स्टेटस है, सब कुछ है, बट फिर भी मेंटल पीस नहीं है. तो किया क्यों और किया क्या ये पिछले 30, 40, 50 साल. So how can we understand and how can we realize our self-duty, that what exactly we have to do? So here it comes the existential approach of psychology. Who am I and what am I supposed to do and what is the purpose of my life? Friedman and Rosenman, they have mentioned type A and type B personality. Type A, it is like Hrithik Roshan in Zindagi Na Milegi Dobara, first half वाला. तर ट्रिप मध्ये सुद्धा लॅपटॉप घेऊन फिरणार, ती मीटिंग, इंटरव्ह्यू सारखं काम 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 काम, कधीच रिलॅक्स नाही, कधीच काही ब्रेक नाही, काही नाही. Scientific researches are there which shows a clear-cut evidence that type A people are more prone to develop heart attack because they are workaholic. Type A means workaholic. जब भी देखो काम करते रहेंगे, कभी कुछ रीडिंग नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं, कुछ नहीं, हमेशा काम 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 काम, वर्कहोलिक. एंड टाइप बी इट इज टोटली अपोजिट. खाओ पियो ऐश करो, आज करे सो कल, कल करे सो परसों. तर हे पण अप्रोप्रिएट नाहीये, हे पण हेल्दी नाहीये ऑफकोर्स, टाइप ए अँड टाइप बी. सो लाईक दॅट he has mentioned his journey, and last chapter it is the peacefulness in life. The writer Dr. Abhay Bang, he has mentioned that
death anxiety, the purpose of life, and how to live my life. This particular conflict, it has been solved for myself. उनका खुद का कंफ्यूजन इन 3 चीजों को लेके अभी पूरा क्लियर है. बट द क्वेश्चन इट इज फॉर अस कि क्या हमें ये कंफ्यूजन है? डू वी रियली अवेयर अबाउट आवर डेथ? हाउ फार वी हैव मीन्स गिवन सम टाइम टू थिंक अबाउट द पर्पस ऑफ आवर ओन लाइफ, कि हमें हमारे लाइफ में क्या करना है, कैसे और कब करना है, ये आगे की बात. बट व्हाट एग्जैक्टली वी हैव टू अचीव इन आवर लाइफ. और सुबह से उठने के बाद रात को सोते तक हमारा दिन कैसे इन्वेस्ट होना चाहिए, क्या करना चाहिए, क्या नहीं करना चाहिए. हैव यू एवर मीन्स गिवन अ थॉट टू दैट? नहीं तो ना हो किसी के साथ, बट हमारा भी विलास या फिर हमारा भी वो पाहुम की तरह ना हो. बाकी सब कुछ है, लेकिन किस चीज के लिए ये सारी भागदौड़ की यही पता नाही. सो मग आताचं रुटीन सुद्धा तसं डॉक्टरांनी एकूण मेन्शन केलंय की सुबह 5 बजे उठते हैं, स्पिरिचुअल रीडिंग कुछ करते हैं. आफ्टर दैट he go for a walk for almost around 40 to 45 minutes. Then he do exercises, relaxation techniques for some time, have a healthy breakfast, and then from 9 to 6 he do his work. In between also, after lunch, 15 to 20 minutes he spare for yoga nidra. Not only sleeping but yoga nidra. योग निद्रेचा बिगेस्ट ऍडव्हान्टेज असा आहे की विदिन 15 मिनिट्स यू डू एक्सपिरियन्स 1 to 2 hours स्लीप. 15 मिनिटांमध्ये 2 तासाची झोप झाल्यानंतर जो फ्रेशनेस आपल्याला जाणवतो तो 15 मिनिटात आपल्याला मिळू शकतो. आणि मग शिवाय इव्हन गाइडेड इमेजरी किंवा इव्हन मग तसं व्हिज्युअलायझेशन वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अँड आफ्टर 6 अगेन ही गो फॉर अ वॉक. In night also, he again spends some time for reading. It is almost around 1.5 hours. He discuss, he chat with others, and then around 10 to 10:30, he go to his bed. This kind of healthy lifestyle doctor is having for since last 21 years. We do wish a more healthy life to him. Important thing to understand की एका हार्ट अटॅकने सायकोलॉजीचे ऍप्लिकेशन आणि लाईफचे रिअलायझेशन नंतर 95ला आलेला हार्ट अटॅक आणि डॉक्टर अजूनही हेल्दी आहे, ते तसेच हेल्दी राहावे. पण रुटीन मध्ये चेंजेस केल्यानंतर आपलं लाईफ किती स्ट्रेस फ्री आणि किती हेल्दी होतं त्याचं एक आयडियल रोल मॉडेल आपल्या समोर आहे, डॉक्टर अभय बंग. यू कॅन सर्च अ लॉट अबाउट हिम ऑन इंटरनेट. स्पीचेस आहेत त्यांचे, टॉक्स आहेत आणि आणखीन बरंचसे काही काही आहे. अँड लास्ट थिंग इज, एकनाथ महाराजांना एकदा एकाने विचारलं की तुम्ही डेथला कसं अप्रोच करतात. ही सेड की आमचं जाऊ दे, पण आय कॅन सी की तुझ्याकडे फक्त 7च दिवस आहे. 7 दिवसानंतर मग तो जेव्हा माणूस त्यांना भेटायला आला, सो तेव्हा मग त्यांनी विचारले की मागच्या 7 दिवसांमध्ये चुकीचे विचार काही मनामध्ये आले का. ही सेड की अहो नाही हो, सारखा हाच विचार की फक्त 7 दिवस आहेत तर मी आणखीन काय काय करू. मी जे जे कन्स्ट्रक्टिव्ह करण्यासारखं आहे तेच मी केलं ह्या 7 दिवसांमध्ये. एकनाथ महाराज रिप्लाइड टू हिम दॅट द सेम परसेप्शन वी डू पीपल हॅव इन आवर लाईफ, दॅट डेथ इट इज अनसर्टन. So anytime we may approach to death, so it's better to live our life with more meaningfully. कधी आपल्याला काय होईल आणि उद्याचं काय असेल नसेल आपण नाही सांगू शकत. जो दिवस, जी मोमेंट मिळते, जे काही रिलेशनशिप्स आपले आहेत विथ हर नियर अँड डिअर वन्स अँड इवन विथ स्ट्रेंजर, सो रादर दॅन इन्व्हॉल्विंग इन सो कॉल्ड conflict or gossiping or hatred and so, it's better to utilize and calculate other things. Last 2 chapters in this book are means it is based on how to do exercise, about calories, ते कसे कॅल्क्युलेट होतात, इव्हन जॉगिंग कसं करायला पाहिजे, तो स्पीड कसा पाहिजे,
इवन सिस्टमॅटिकली चेंज कसं करायचं ते. He has also given some very small tests. All are in Marathi, but it is important and easy to translate in Hindi and even in English, like a checklist. So, म्हणजे ओके, व्हेजिटेरियन फूड आहे का नाहीये, किंवा किती असं नॉनव्हेज खातात तुम्ही, इज इट वन्स इन अ वीक और मंथ और सो. नॅचरल फूड इंटेक किती असतो, फ्रुट्स किती खातात, मोड आलेली अशी धान्य किती खातात, किंवा कार्बोहायड्रेट्सचा इंटेक कसा आहे, फायबर, मैदा ते किती खातात, इवन प्रोसेस्ड फूड किती खातात तुम्ही, आणि मग त्याच्यावरून किती एक्सरसाइज, हाऊ मच यू डू, हाऊ मेनी टाइम्स, for how many hours in a day, in a week or so. So like that एक चेकलिस्ट पण आहे. इवन गांधीजी आणि काही विनोबाजींचा सुद्धा काही कंटेंट आहे त्या बुकमध्ये, आणि आणखीन बाकीच्या गोष्टी आहे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दोज हू आर इंटरेस्टेड इन रिसर्च, डॉक्टर हॅज गिव्हन रेफरन्सेस टू ऑल दीज रिसर्चर्स विच ही हॅज मेन्शन इन हिज बुक. लँडसेट जर्नल आहे, हार्ट अटॅक रिलेटेड आहे, कॅन्सर, रेझिलियन्स अँड even positive psychology related. So many content and references links have been given. So in all we can say, and yes, at the end he has also mentioned that ki so जे काही parameters हे mention केलेले आहेत ते parameters, it is based on its own experiences. It cannot be immediately blindly generalized to all people, but important things he has mentioned. So in all, and so he named that sakshatkari in the sense reflective or realization wala heart disease. Still he consider himself that yes, and he is aware that yes, he is a heart patient, so he do take care of his health. I hope you have understood the summary of this particular book. रिअलायझेशनचा भाग आहे, आणि काही गोष्टी अशाही आहेत की त्या पटकन आपल्यासारख्या यंगस्टर्सला पटकन नाही पण पटणार, की पिझ्झा खायचा नाही म्हणजे असं कसं ना, किंवा असं वडापाव खायचा नाही किंवा पावभाजी खायचं नाही. त्यांनी खाऊ नका असं नाही सांगितलंय, पण जो इंटेक और द इंटेन्सिटी जी हल्ली जास्त असते, की रोज जर आपण वडापाव किंवा पिझ्झा आणि असं बर्गर वगैरे खात असू, ते आत्ता नाही जाणवणार आपल्याला, ते 10 वर्षांनंतर जाणवेल, आणि मग तेव्हा वेळ गेलेली असेल हातातून. मग तेव्हा आपल्याला रोजच्या 10, 15, 20, 30 गोळ्यांवरती डिपेंडंट राहावं लागेल. सो तो एक पार्ट आहे. लँग्वेज इट कॅन बी अ बॅरियर फॉर सम, की म्हणजे जर अगदी मराठीच अवघड वाटत असेल तर, पण रेफरन्सेस वरून बरंच काही रेफर हे नक्की करता येईल. येस, I hope it was not fast. Have you understood? Have you followed? You can share your views. We still have 5 to 10 minutes. Gauri, Shivani? हो सर. सर खूप म्हणजे छान सांगितलं, आणि पहिली गोष्ट जे तुम्ही कंटेंट सांगतात ना, त्यातून म्हणजे ते पुस्तक वाचण्याची इच्छा पण होते, आणि शिवाय त्यातून कन्सेप्ट पण क्लिअर होतात की यात नक्की काय आहे, यात काय आहे. ओके. हा, आणि सर तुम्ही पहिले कार्ल रॉजर्सचं एक सेंटेन्स लिहिलेलं आहे. हो, सांगाल का? हो. आपल्याला असं वाटतं की आपल्या बाबतीत जे होतं ते फक्त आपल्याच बाबतीत होतं, बट ऍक्च्युली ते फक्त आपल्याच बाबतीत नसतं, ते इतरही अनेकांच्या बाबतीत असतं. आणि अभय बंगांनी म्हणजे हे डॉक्टरांनी ह्या बुकच्या स्टार्टिंगलाच हे स्टेटमेंट अशासाठी दिलं की त्यांना तोपर्यंत असं वाटत होतं की हे असं काही फक्त माझ्याच बाबतीत होतंय, पण जेव्हा त्यांनी हे सगळं लिहायला सुरुवात केली तेव्हा सकाळच्या साप्ताहिकमध्ये हे लेख येत होते त्यांचे. त्याच्यावरून मग हजारो लोकांची त्यांना पत्र गेली
की तुम्ही जे काही तुमच्या हृदयरोगाबद्दल लिहिलेलं आहे ते सगळं आमच्या बाबतीत पण झालंय. आम्हाला पण हार्ट अटॅक आला किंवा आम्हाला पण हाच त्रास जाणवतो किंवा आम्हाला पण आमच्या लाईफमध्ये अदरवाईज काही सॅटिस्फॅक्शन नाहीये, पण आम्हाला तुमचे लेख वाचून खूप काही समजलं. सो त्या रेफरन्सने त्यांनी असं मेन्शन केलं की आपल्याला असं वाटतं की आपल्याच बाबतीत काही गोष्टी होतात, पण जेव्हा आपण वेगळ्या डायमेन्शननी बघतो तेव्हा त्या गोष्टी फक्त आपल्याच बाबतीत होतात असं नाही, तर ते इतरांच्याही बाबतीत होत असतं किंवा झालेलं असतं. जे पिंडी ते ब्रह्मांडी असं जे म्हणतात मराठीमध्ये, तो भाग. ओके, थँक्यू सर. येस, थँक्यू. हरिओम सर. हो, हरिओम. हा, तुम्ही खूप छान सांगितलं आणि त्याचे योग बरोबर कसं रिलेटेड त्यांना खूप फायदा झाला. त्याचा खूपच उपयोग आहे आम्हाला सेकंड सेम याच्या फोर्थ सेम मध्ये सेकंड इयरला, त्यामुळे छान समजलं ते. योगाचं आणखीन एक आहे की त्यांनी अगदी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे, म्हणजे 3 ते 4 पेजेस त्यांनी योग, योग निद्रा, शवासन, प्राणायाम, इव्हन ध्यानधारणा, कुंभक, रेचक वगैरे सगळं, आणि इव्हन योग विद्याधामचा आणि गुरुजींचा सुद्धा रेफरन्स दिलेला आहे. म्हणजे हे मंडलिक गुरुजींचा, की आम्हाला मंडलिक गुरुजींची जी हे योग निद्रेची कॅसेट आहे त्याच्याने खूप फायदा झाला, हे त्यांनी लिटरली असं स्पेसिफाय केलेलं आहे. बरोबर. खूप छान, म्हणजे रिलेटेड आहे, त्यामुळे उपयोगीच आहे ते एकदम, आणि तुम्ही खूप छान समजवलं ते. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तर खूप छान पुस्तक होतं आणि आम्ही सगळ्यांनी सहकुटुंब हे बुकटॉक क्लब ऐकलं आणि खास करून सगळ्यांनाच खूप आवडलं सर. थँक्यू. येस, आणि बाबांना एक थोडंसं बोलायचं होतं सर. हो. नमस्कार तन्मय सर. हो सर, नमस्ते. खूप सुंदर. मी मजेत. बरं, व्यवस्थित. येस, पुस्तक वाचलेलं होतं मी, सृष्टीला सांगितलं, पण ती मला म्हणाले की सर तुमचा मुळात हा उपक्रम खूप सुंदर आहे. मला तर आता म्हणजे तुमच्याशी खूप गप्पा मारायची इच्छा झाली आहे, कारण तुम्ही म्हणजे कुठेतरी आपल्या वेव्ह जुळतायत आणि म्हणजे किती ठिकाणी तुम्ही एंगेज आहात मला जाणून घ्यायचंय. म्हणजे की कॉलेजला प्राध्यापक आहात, तुमचा चैतन्य ग्रुप हे आहे, इन्स्टिट्यूट आहे, आता हे याविषयी पण मुलांना, म्हणजे जिथे नेमकं मुलं आजकाल मुलं वाचत नाहीत, म्हणजे आपण म्हणतो, तर तिथे पण याच्यामुळे तुम्ही उद्युक्त करतायत की अरे ही माहिती आपल्याला मिळू शकते पुस्तकांमधनं. खूप सुंदर. म्हणजे तिला मी म्हणालो की लकीली मी आज लवकर घरी आलो होतो आणि जणू तुमचं व्याख्यान ऐकायलाच आलो होतो. तर सृष्टी मला म्हणाली, म्हटलं ओके, मी फक्त एकच केलं, तिला म्हटलं तू हे कर, मी डोळे मिटून छानपैकी ऐकत होतो, थोडस मेडिटेशन आणि हे दोन्ही झालं. अरे वा. खूपच सुंदर. तर एकदा मला तुमच्याशी भरपूर बोलायचं आहे, म्हणजे एकदा तुमचा वेळ पाहिजे, पण तुमचा वेळ मिळाला पाहिजे, महत्वाचा. हो. आणि याचं म्हणजे अगदी थँक्यू सर. याचं अगदी पहिल्या सेशन मध्ये सुद्धा जसं सांगितलं की ह्याचं सगळं क्रेडिट हे हे ढाके सरांना आहे, कारण 10 वर्षापूर्वी, एक 5-7 वर्षापूर्वी रादर, ही ऍक्टिव्हिटी, म्हणजे अशी ऍक्टिव्हिटी ही त्यांनी सुरू केली होती. त्यांचं जे अशोक स्तंभावरती आहे क्लिनिक, MA ला इंटर्नशिपला असताना एक 5-6 महिने त्यांच्याकडे हे सगळं शिकायला मिळालं, आणि मग तेव्हा तिथे एकतर ढाके सर असतील, शोभा मॅडम असतील, किंवा आणखीन एक अहलुवालिया सर म्हणून, तर ते असं महिन्यातून एकदा बलदोटा मॅडम, करेक्ट, हो, बलदोटा मॅडम. हो, मी ओळखतो सर त्यांना. हा. तर हे त्यांनी तेव्हा त्यांनी तिथे त्यांनी ही ऍक्टिव्हिटी तशी तिथे सुरू केली, आणि तो एक भाग असा जाणवला की ऍज अ टीचर म्हणून असेल किंवा इव्हन ऍज अ काउन्सिलर किंवा सायकोलॉजिस्ट म्हणून जेव्हा आपण पुस्तकं वाचतो तेव्हा आपल्याला इतर अनेक गोष्टी, सोशल लाईफ काय आहे,
वेगवेगळे डायमेन्शन्स किंवा परसेप्शन्स काय आहेत ते सगळं डिटेलमध्ये समजत जातं. आपल्याला कंटेंट पण मिळतो. आणखीन महत्वाचं म्हणजे तर तो एक भाग. आणि आणखीन एक भाग असं की MA ला जेव्हा HPT ला हे सायकोथेरपीचा पेपर शिकवताना 4th सेमच्या स्टुडंटला एक एक पुस्तक हे द्यायला लागलो आणि स्टुडंटनी सुद्धा आणखीन इफेक्टिव्हली किंवा क्रिएटिव्हली त्याच्यावरती PPT करून असं प्रेझेंट करायला लागले. तेव्हा तो भाग आणखीन अपील झाला की स्पेशली ही वाचनाची आवड सायकोलॉजीच्या स्टुडंटसाठी तर ही नक्कीच आवश्यक आहे रादर. असं फक्त आता असं आहे की हे ऑफलाईनमुळे काही ऍक्च्युअल असं होत नाही आणि ऑनलाईनचा एक ऑप्शन हा समोर आल्यानंतर एक थॉट आला की फक्त MA 4th सेमच्या स्टुडंटसाठी रिस्ट्रिक्टेड असं ठेवण्यापेक्षा आपण हे ओपन टू ऑलच करू. मग UGचे स्टुडंट असतील तरी चालतील किंवा PGचे असतील तरी. नक्कीच खूपच सुंदर उपक्रम आहे आणि माझ्याकडनं खूप शुभेच्छा तुम्हाला यासाठी. थँक्यू सो मच सर. थँक्यू. येस येस. Good evening, sir. Hello, Preeti madam. How are you? Good evening. I'm fine, sir. मलाही आज खूप दिवसांपासून तुमच्या ह्या उपक्रम मध्ये भाग घ्यायचा होता. पण आजही असंच झालं शेवटी की आय हॅड अदर थिंग्स ऍट हँड. पण मी म्हटलं शेवटचे 20 मिनिट का होईना पण मला ऐकायचंय सरांना. तर तनिषा आणि मी आम्ही दोघी ऐकत होतो आणि तनिषा फर्स्टली तो शी अप्रिशिएटेड युअर व्हॉइस अँड युअर वे ऑफ स्पीकिंग. सो आय शुड कन्वे दॅट टू यू. सेकंडली सर खूप छान वाटलं. मला तर नेहमीच आवडतं तुमच्याकडनं शिकायला. आणि हो जसं तुम्ही म्हणालात जर मिस्टर जोशी असतील तर आय वुड लाईक टू टेल हिम की खरोखर हा उपक्रम सरांनी आमच्यासाठी राबवलेला आणि आम्ही ते एक पुस्तक जेव्हा वाचलं तर त्याच्यातनं एवढ्या वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्ह कडे आपण लक्ष देऊ शकतो, एवढं काही शिकू शकतो. ही एक सवय तुम्ही आमच्यामध्ये ती हे आणली तर आय एम रिअली थँकफुल टू यू सर. अँड येस ऑफकोर्स नावडेज आय रीड अ लॉट बिकॉज तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे सायकोलॉजीच्या स्टुडंट्सनी खूप वाचलं पाहिजे आणि त्यातनं आपल्याला खूप वेगवेगळं शिकायला मिळतं, समजायला मिळतं. आणि जेवढं होईल तेवढं मी मुलांबरोबर मी पण घरात शेअर करत असते. पकडून बसवते त्यांना 1-2 मिनिटांचा का होईना पण लेख वाचून दाखवते किंवा वाचायला लावते. कारण खूप शिकायला मिळतं सर त्यातनं. येस आय एम सो हॅपी सर टुडे टू हिअर टू यू. थँक्यू. आणि एक वाचनाचं असं की आता प्रीती मॅडमनी सुद्धा फादर्स डे बद्दल त्यांच्या वडिलांच्या जो एक अनुभव आणि फिलिंग्स होत्या. अल्बर्ट एलिसच्या एका बुक मध्ये असं आहे की वाचनाने बहुश्रुतता येते आणि लिखाणाने हा नेमकेपणा येतो. जेवढं आपण जास्त वाचत जाऊ तेवढं मग आपलं लिखाण सुद्धा आणखीन टू द पॉइंट, आणखीन कॉन्क्रीट, आणखीन इफेक्टिव्ह आणि प्रिसाइज हे मग पुढे हळूहळू होत जातं तसं. येस सर खरंच तो अनुभव आला मला पण. थँक्यू सो मच सर. थँक्यू. मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी ह्याला जोडायला पाहिजे. सो लाईक आय वुड रिक्वेस्ट शिवानी, सृष्टी, आय डोंट नो यू गर्ल्स बट प्लीज मोटिवेट युअर फ्रेंड्स टू जॉईन दिस club so that you all can make the most of the efforts that sir is giving. Yes sir. Thank you so much sir. थँक्यू सो मच. थँक्यू. आपलं पुढचं जे बुक असेल ते 31 जुलैला किंवा रादर मोस्टली 1 ऑगस्टला होईल कारण 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. 101 वर्ष होत आहेत आता. तर त्या रेफरन्सने लोकमान्य टिळकांशी संबंधित जर एखादं पुस्तक हे घेता आलं किंवा त्या पुस्तकातला एखादा भाग तर तो एकमतसा तेव्हा त्याला जोडून हे घेता येईल. येस सर नक्कीच सर. ऑगस्ट असाही ऑगस्ट महिना आपला पेट्रिऑटिझम सगळ्यांचा जागलेला असतो. तर नक्कीच आवडेल त्यावेळेस आपल्याला ह्याच्यावर ऐकायला तुमच्याकडून. मला नक्की आवडेल सर. नक्की. थँक्यू सो मच. आणि तुमच्या निमित्तानं एक मलाही एक ते असतं की एक पुस्तक वाचावं, आपण नोट्स काढाव्या त्याच्यात. तो एक तुमच्या सगळ्यांच्या निमित्तानं माझाही अभ्यास होतो. आय एम ऑल्सो थँकफुल टू ऑल ऑफ यू. येस सर. थँक्यू सो मच सर.
थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्यांना. गुड इव्हनिंग सर. हो स्वामिनी. येस, गुड इव्हनिंग. इन्स्पायरिंग होतं सर आजचं सेशन. आणि मॉरल ऑफ द स्टोरी हीच होती की निरोगी शरीर हीच मोठी संपत्ती आहे आपल्यासाठी सगळ्यांसाठी. हो. सो खूप छान होतं आणि इन्स्पायरिंग होतं. येस, थँक्यू स्वामिनी. चालेल, आपण पुढच्या बुक टॉकला भेटूया सगळेजण. टेक केअर. येस सर, थँक्यू. येस, थँक्यू. Yes, sir. Thank you so much. बाय सर. बाय. टेक केअर.